आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते। शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा। लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला। आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रेणावी घाटातील अपघात झाल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि युवकांनी तसेच पोलीस व एसटी प्रशासनाने अतिशय वेगवान मदत कार्य केल्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळाले। 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। अनेक राजकीय नेत्यांनी जखमींची भेट घेतली, पण आमदार सुहास बाबर यांनी मृतांना 10 लाखाची सरकारी मदत घोषित केल्यानंतर त्यांचेच कट्टर समर्थक आळसनचे सरपंच युवा नेते अजित हिम्मतराव जाधव यांनी 15 ऑगस्ट दिवशी मदत पेटी उभारून त्यातून गावात मदत गोळा केली। त्यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला। जे मृत झाले त्या सर्वांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। सरकारी मदत पोहोचेपर्यंत आळसनच्या सरपंचांनी गावातून मदत पेटी पाठवून एक नवा आदर्श घालून दिला। या अपघाताने संपूर्ण तालुका, जिल्हा हादरून गेला, कळवळला। ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी गावातून अशी मदत पेटी फिरवून जमेल तेवढी रक्कम त्यांच्या घरी दिली तर कोसळलेली ही कुटुंब आर्थिक बाबतीत तग धरून राहतील। अजित हिम्मतराव जाधव यांनी सुरू केलेली मदत पेटीचे अनुकरण गावागावातून झाले तर अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात पोहोचेल। मदत किती दिली यापेक्षा त्यांच्या भावना पोहोचतील व संपूर्ण तालुक्यातील गावातून ही संकल्पना राबवली तर मात्र त्या कुटुंबांना बऱ्यापैकी मदत पोहोचेल। 15 ऑगस्टला विद्यार्थ्यांना जेवण देण्याचे काम त्यांनी अनेक वर्षापासून सुरू केले आहे आणि यावर्षी त्यांनी मदत पेटीची संकल्पना राबवल्याने इतर गावातील सरपंच, कार्यकर्ते याचे अनुकरण करणार का याची मोठी चर्चा होत आहे। जी गावं यामध्ये सहभागी होतील त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून एका वेगळ्या अँगलनं पाहिलं जाईल। सध्या तरी आळसनचे सरपंच व ग्रामस्थ यांची मोठी चर्चा जिल्ह्याबरोबर देशात होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। आपल्या खानापूर तालुक्यामध्ये रेणावी घाटामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली। 2 एसटीची धडक झाली आणि त्यामध्ये सुमारे 3 लोक मयत झाले, 10 ते 15 लोक जखमी झाले असं समजतंय। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली। मी खरं तर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास बाबर यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, कारण का त्यांनी जे काल मदत जाहीर केली ती मदत म्हणजे व्यक्ती येणार नाही, परंतु तातडीनं आपलं कर्तव्याचे बजावत असताना अतिशय चांगलं काम केलं। परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या पर्यंत मदत पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मी आळसण गावातील आमची एसटी प्रेमी संघटना व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण का आज सकाळपासून आमची शालेय विद्यार्थी आणि गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन त्या जखमी असणाऱ्या प्रवाशांना काही ना काही तर मदत द्यायची म्हणून एक दानपेटी करून आपण त्याच्यामध्ये एकत्रित गोळा करायचं। कारण का हे गोळा करत असताना अनेक समाज माध्यमातून आणि सोशल मीडियावरती असा संदेश जायला नको की आम्ही कुणाला तर दान करतोय ते प्रसिद्ध करतोय, कारण का ह्या एसटी प्रवास करत असताना ह्या एसटी मध्ये बसणारा सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस ह्या लाल परीमध्ये बसत असतो आणि दुर्दैवी असा घटना काल घडली। आळसण ग्रामपंचायतच्या वतीनं जे मयत झालेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो, तसेच तमाम सर्व गावातील ग्रामस्थांना आव्हान करतो की आपल्या परीने जे काय मदत करता येईल त्या कुटुंबापर्यंत आपली मदत केली पाहिजे आणि त्या उपचारातून ते जखमी लोक बरी झाली पाहिजे हीच ईश्वराची प्रार्थना करूया। एसटी प्रेमी संघटना आळसण आणि ग्रामपंचायत आळसण यांच्या वतीनं आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो। काल परवा जो रेणावी घाटामध्ये अपघात झाला त्यामध्ये 2 ते 3 व्यक्ती मयत झाल्या आणि जवळजवळ बरेच प्रवासी जखमी झाले। त्यांना एक हात मदतीचा म्हणून आम्ही आणि आमच्या गावच्या नागरिकांच्या वतीनं आम्ही आज आमच्या गावामध्ये मदत पेटी फिरवली। त्या माध्यमातून आम्ही त्या जखमी व्यक्तींना थोडीशी मदत आमच्या गावाच्या माध्यमातून त्यांना आज आम्ही गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही असेच उपक्रम भविष्यात राबवू।